मंगेदा पाऊस येईल का मंगेदा? आज पाऊस येणार. पाऊस येईल तर बरं होईल. मग आपल्याला काय असं पायपण पाणी घ्यायची एवढी गरज नाही लागणार. हा लहानपणीचा ब्रँड आहे, सगळ्यांचा आवडता ब्रँड. हा बघा, हे बघा आधी असे आहे ना पूर्ण निघाले पाहिजेत. हे बघा ही मस्त आहेत ना, ही आपल्याला काढायला भेटणार आहे. ही पूर्ण आपण काढून घेऊ. ही उघडी आपल्याला रोवणं भेटलेत. हे बघा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा लावणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला मंडळी, आज आहे ना परत लावणी लावायला चालली. पण आज आहे ना पाऊसच नाही, सकाळपासून पाऊस गायब झाला आहे. त्याच्यामुळं आपल्याला आज लावणी लावायला इकडून तिकडून पाणी घेऊन लावणी लावायला लागणार आहे. हे बघा इकडे ही आहे ना, ही दाढ आहे. दाढ काय एवढी मोठी नाही आले, पण आहे एवढी आपण लावू शकतो. हे बघा ही दाढ आहे ना, आपल्याला काढायची आहे. आणि तिकडे आहेत ना, हे बघा बैल आहेत. बघा पुढे बैल आहेत. आणि ह्या मुलीची चिखल करून झाले नाही 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 चिखल करून नाही झाले, चिखल करायची. हे बघा पाण्याची व्यवस्था, पाऊस नाही आहे ना, म्हणून वरून बघा कसे केले, पाईप लावून पाणी घेतलेलं आहे. आणि हे बघा बैल आमचे. आणि इकडे आहेत ना दाढ काढायचं काम चालू आहे. बघा बघा इकडे एवढे आहेत ना, दाढ काढून मूठ बांधून ठेवला नाही. आणि हे बघा इकडे दाढ काढतात. चला, आणि बघा पाणी बघा आज कुठून घेतले, पाऊस नाही आहे. आणि हे बघा पाऊस नाही आहे ना, आम्ही असा पाईप जॉईन केलेला आहे बघा. आणि मंग्याला इकडे बघा ही अरेंजमेंट करते पाईपाची. हे बघा कुठून घेतलेलं आहे बघा पाणी, वरून. ह्या ज्या मळ्या आहेत ना इकडे वरती, तर मागे आहे ना त्या मळीची लावणी लावून झालेली, तर त्या मळीत आहे ना पाणी तुंबलं होतं पावसाचं. लावणी लावून झालं की त्या मळीत आहे ना पावसाचं पाणी साठतं. पण ते पाणी तिकडं आपल्याला खाली शेतात घेतलं आहे. हे बघा इकडून. चला, आज काय पाऊस नाही, आता येतोय काय माहिती नाही. पण आपल्याकडची शेती कशी पावसावर अवलंबून असते. पाऊस नसेल ना तर आपण काय लावणी लावू शकत नाही. पण आपल्याला ते वरच्या मळीमध्ये आहे ना पाणी साठलं होतं, त्याच्यावर आपल्याला आज लावणी लावायचं आहे. आणि इकडं मंगेत आहे ना, हे बघा काय करतो. असं काय नाही, काहीतरी असे जुगाड करावे लागतात. हे बघा असे. हा बघा कसं काय करतोय मंगेदा. पाऊस येईल का मंगेदा? आज पाऊस येणार. पण आज इकडं काय एवढं चिन्ह दिसत नाही पावसाचं. येणार. हो, पूर्ण असं काळोख नाही केलाय, थोडंसं मलब आहे. मुळे असेल तरी पाऊस येणार. येणार ना? येणार. तर पाऊस येईल तर बरं होईल. मग आपल्याला काय असं पायपण पाणी घ्यायची एवढी गरज नाही लागणार. हो. हा बघा पाण्याचा जुगाड केलेला आहे आम्ही. अजून काय मोठं पाणी वरून सोडलेलं नाही. हे बघा असं पाईप पूर्ण वरपर्यंत लावला आहे इकडं. आणि इकडून तर पाईप घेऊन डायरेक्ट शेतात घेतलेलं आहे. हे बघा थोड्या टायमात इकडं बैल आले ना की इकडं पूर्ण वरून मोठं पाणी सोडणार आहे. आणि इकडं सगळी ह्या मुलीने चिखल करणार आहे आम्ही. हे बघा एवढी दाढ काढून झाले. आणि इकडे आहे ना आता ह्या मुलीची आपल्याला चिखल करायची. हे बघा चला तिकडे जाऊया. आणि तिकडून आहे ना आपल्याला मूठ आणायचे. म्हणजे तिकडे मूठ आहेत आहेत हो बघा. कालचं उरलेलं रोप आहे, हे आपल्याला पहिले लावायचं आहे. कारण हे काल काढलं होतं ना, तर हे आपल्याला पहिले लावून घ्यायचं आहे. आणि नंतर मग जे आता काढले ते रोप लावायचं आहे. तर चला हे बघा, तर आपण आहे ना
असे मूठ घेऊन जाऊया. हे बघा. तर हे बघा इकडे आहे ना एवढी आपली दाढ काढून झाले ह्या मळीची इकडे. आणि इकडे आहे ना हे पाणी घेतलं आहे ना, तर पाण्याचा इथे खड्डा केला आहे आणि त्याच्यात आहे ना हे मूठ धुवायचे. हो का, बाकी इकडे आहे ना मूठ धुवून दाखवते. हो का, इकडे आहे ना काकी आता मूठ धुवते. हो का, इकडे बघा इकडे आहे ना जेव्हा आपण मागे पेरणी केली ना त्याच्यामध्ये हे बघा अशी हे बी पेरलं होतं. ही माठाची भाजी. हे बघा, हे बघा ही भाजी आहे आता एवढी काढली. आता हे आपल्या येतात हे डांबे. हे बघा ही जी रोप आहेत ना ह्याला डांबे बोलतात. हे भाजीचे डांबे बोलतात. तर हे आपल्याला आहे ना कुठं ते घराजवळ कुठे जागा असेल ना तिथं जाऊन लावायची. बघा मग ते मोठे होतात. मग जेव्हा श्रावणाचा उपवास वगैरे असतात ना तेव्हा या पाल्याच्या ना भाजी करतात उपवासातून. हे बघा चला आज परत आहे ना. हे बघा आज आमचा परत टी टाईम झाला आजचा. ते बघा अरे आज काय चाय बरोबर बिस्किट आहे. कुठलं बिस्किट आणलेस? पार्ले. आज पार्ले. काल क्रॅकजॅक होता आणि मारी होता. आवडत नाहीत ना हा राजू. आणि आज पार्लेजी स्पेशल. हा बघा हा लहानपणीचा ब्रँड आहे सगळ्यांचा आवडता ब्रँड. हा बघा हे बघा एवढं मोठं आता पाणी येते वरून. हा बघा आणि इकडे आहे ना मंग्याचा पाट काढतो इकडं आणि पाटान सगळ्या मळीला इकडं आता पाणी पुरवणार आहे. हे बघा इकडंपर्यंत गेलं. आता हे मळीचं पाणी पूर्ण असं इकडे लागलं ना की आपल्याला बैल या मळीत घेऊन यायचं आणि ह्या मळीत चिखल करायचे. एवढं मोठं पाणी आलंय बघा आता. आणि आता चालतोय ना नाव बसायचं नाव नाही घेतलं. दुसरा उकला निघाली. आता आहे ना मी घरी चालले तर तेजसचा फोन आला होता. तेजस आहे ना वरती बैल घेऊन चरायला गेलेला. त्याला आहे ना रोहनं भेटले. तर रोहनं बोलला लवकर ये. तर चला आता आहे ना पटकन आपण तेजसला भेटूया आणि त्याला रोहनं कुठं दिसलेत ना ते काढून घेऊन येऊया. तर चला. तर हा बघा तेजस इथं आहे. तेजस कुठं आहेत रे? वर राहण्यात आहेत. पाडा घेऊन करायला गेलेलो ना तेव्हा भेटली मला. हां हा तर चला 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 पटकन जाऊया नाही तर कोणाला दिसली तर परत घेऊन जातील. बघा चल. तर मंडळी पळत आले कारण रोहन आहेत ना अशी कोणाला दिसत नाहीत आणि जर दिसली तर कोण ठेवत नाही. तर त्याच्यात मला पटापट जाऊया. दम लागला. पटापट जाऊया आणि काढून घेऊया नाही तर तिकडे कोणाला परत दिसली ना तर आपण जायच्या अगोदरच कोणतरी पसार करणार. त्याच्या पटापट आले धावत. हा बघा तेजसची पण एकदम घाई झाले. पटापट आले. तेजस कोण घेऊन जाणार नाही ना? कोणाला दिसण्यासारखी नाहीत ना? नाही ना. मग चल पटापट. तर चला मंडळी आता आहे ना थोड्या टायमातच आपण आहे ना पोचणार आहे. हे बघा इकडं बघा किती आहेत. तर तेजसने आहे ना थोडीशी काढायचा प्रयत्न केला पण नंतर बघितलं भरपूर आहेत. तर मग घरी येऊन सांगितलं त्याने पटकन. हे बघा हे अजून आहेत ना कले आहेत. ते छोटे कले आहेत. आणि आहे ना इकडे पण हे पूर्ण आहे ना बेट आहे. ते बेटीच्या इथेच आहेत. हे बघा इकडे आहेत आणि हे बघा इकडे पण आहेत. हे बघा कसले आहेत. भारी एकदम भारी आहेत मस्त. तर चला आता आहे ना पटापट आहेत ना हे साफ करून आहे ना जाळी काढून घेऊया. हे बघा. तर चला मंडळी आता आहे ना आपण काढूया. हे बघा अरे असे आहे ना पूर्ण निघाले पाहिजेत नाहीतर काय आहे ना काढताना तुटतात. मग त्याची ही मुलं आहेत ना ती अशी खालीच राहतात जमिनीत. मग ती कुसून जातात. मग आहे ना सावकाश. हे बघा हे असं तुटलं आहे ना सांभाळून नाही काढलं ना तर हे असं तुटून जातं. हे तेजसनी पण काढलं नाही. हे बघा असं पूर्ण जरा आलं पाहिजे तरी पण ते तुटलं आहे. चला आता आहे ना पटकन पटापट आपण आहे ना ह्या काढून घेऊया. हां हे बघा हे मस्त आलं. असे काढायचे. काय जमीन आहे ना एकदम कडक असते ना मग ते निघत नाही पटकन. हे बघा हे आहे ना एकदम कडक आहे. हे बघा तुटलं. ह्यासाठी आपल्याला आहे ना काहीतरी ते तुटतायत रे. आलं. हां हे बघा एक नंबर असं पूर्ण आलं पाहिजे. हे बघा काहीतरी आहे ना आपलं खतायला आणायला पाहिजे होतं रे. हे बघा मस्त. नशीब पाऊस नाही पडला.
हे बघ, हे पण खतून घ्यायला लागणार यार, ह्याच्यामध्ये सगळं खाली तुटत आहेत. बघा तेजसला मस्त भेटत आहेत. हे बघा तेजस काढतो इकडे. हे बघा. तर चल आता पटापट आहे ना हे काढून घेऊया पटापट. हो भरपूर भेटले ना, भरपूर भेटलेत आज आपल्याला. नशीब आहे, नशीब बरोबर तेजस आला इथं म्हणून. आता जर मोठा पाऊस पडला असता ना तर हे बघा असे मोठी मोठी असतात ना, हे पाण्यालून जातात. हे बघा आणि हे ना पडतात, मग कुसून पडतात. आणि मोठ्या पावसातनं मग ही भिजली ना की ह्याच्यामध्ये आहे ना, हे बघा हे खराब होतं, ह्याच्यामध्ये आहे ना किडे पडतात मग. पण आता आहे ना पाऊस आज कमी आहे, आज नाके बरोबर पाऊस आहे, त्याच्यामुळे ही मस्तपैकी आपल्याला भेटलीत. हे बघा ही मस्त आहेत ना, ही आपल्याला काढायला भेटणार आहेत. ही पूर्ण आपण काढून घेऊ. हे बघा मुला सकट काढायला भेटणार आहेत मस्त. हे बघा हे मस्त मोठे मोठे काढायला भेटलेत आपल्याला. चला आज तर काय चांदी आहे आपली, चांदी आहे. हे बघा हो मजा येणार आहे. हे बघा किती आहेत, काढून घेऊया पटापट. हे बघा एवढी काढलेत, एवढी. हे बघा एवढी काढलेत मस्त. त्याच्याच बघा भरते पिशवीत. आणि हे बघा इकडं पण कळले आहेत. हे भर. हे बघा एवढी पिशवी भरली आमची. असे काढले सावकच भर. नशीब 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 लागतं, रोवणं भेटायला पण नशीब लागतं. आणि तेजस आज पाडा घेऊन आला होता चरवायला, त्याच्यामुळे आपल्याला रोवणं भेटलेत. तर मंडळी चला, हे बघा किती रोवणं काढलेत तुम्हाला दाखवतो. दाखव तेजस. बघा तेजस दाखवतोय रोवणं. हे बघा एवढी पिशवी भरून आम्ही एवढी रोवणं काढले. हे बघा एवढी पिशवी भेटली आपल्याला मस्त. आज तर आपली मजाच आहे. चांदीच आहे ना तेजस? भारी भारी. तर चला मंडळी आता ह्या आहे ना काट्या कुट्यातनं एकदा बाहेर जाऊया आपण. हे बघा आणि रोवणं आहे ना एकदम बरोबर इकडे काट्या कुट्यात आले. ती बेट होती, कलकीची बेट होती आणि कलकीच्या बेटीत. तर चला मंडळी आता पटकन आहे ना ही रोवणं घेऊन आपण घरी जाऊया. हे बघा मस्त तेजस, भारी आहे तेजस. काहीतरी फायदा केला ना तेजसने, बैल घेऊन आला, चांगलं काम केलं, आपल्याला रोवणं पण भेटले. तर चला मंडळी आता आहे ना पटकन आपण रोवणं घेऊन घरी जाऊया. आणि आज कोण वार आहे तेजस? आज गुरुवार. आज गुरुवार आहे. तर चला गुरुवार आहे आणि आज तारीख आहे 9 तारीख आहे. तर चला आज 9 तारीख आहे आणि गुरुवार आहे. मस्त आपल्याला भेटलेत आज रोवणं. तर चला पटापट आता आपण घरी पोचूया. तर मंडळी हे बघा एवढी आपल्याला रोवणं भेटलेत. हे बघा मस्त मज्जाच मज्जा. बघा केवढी रोवणं आहेत बघा. ही रोवणं भेटायला पण आहे नशीब लागतं आणि हे कोणाला पण दिसत नाहीत. हे बघा नशीब वळायला दिसतात. आणि तेजस आमचा बघा तेजसचं नशीब आहे. हे तेजस मुलं आपल्याला आज मस्तपैकी रोवणं खायला भेटणार आहे. बघा एवढी आहेत, एवढी भारी भारी. तर चला तर मंडळी चला आता परत एकदा चालू आहे शेतात. दुपारचे वाजले 3:30 आणि बैल घेऊन घरी आलेले सगळेजण जेवायला, कारण पाऊस पण नाही आहे. सगळेजण जेवले आणि पुन्हा एकदा शेतात गेलेत. तर आपण गेलो होतो रोवणं काढायला. तर रोवणं काढून झाली मस्त, खूप रोवणं भेटलेत मस्त. आज रोवणाची भाजी खायला भेटणार आहे. आणि त्यावेळेस बैल सगळेजण घरी घेऊन आले होते. चला आता परत एकदा आपण चाललो आहे शेतात. आणि शेतात जाऊन राहिलेल्या मल्यात ना त्याची पण चिखल करायची आहे. चला. आणि इकडे बघा बैलांची जबाबदारी दिली तेजसवर. हा बघा तेजसने आता बैल धरला नाही. तेजस फिराव. हा बघा तेजस बघा कसा बैल नांगर. लाव दे सरळ, लाव दे सरळ, लाव दे. हा चौकात. हा चल 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 येऊ दे, चल आता चल. हा बघा तेजस आहे ना आता शिकतोय बैल धरायला ना. तेजस शिकतोय बघा. अजून काय तेजस लहान आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं तेजस चांगलाच शिकेल बैल धरायला. हा बघा
हा घे ही कर हा बघा बघा आता नागऱ्याला नाश्ता आलाय. काय नाश्ता आहे? केळी केळी हे बघा केळी भेटलेत. चला आता सगळ्यांनी केळी खावा. आणि पाऊस काय येत नाही, गरम झाले सगळेजण. आता थंड व्हा. हे बघा आता ह्या मळीची चिखल करायची आपल्याला, अर्धी झाले. ह्या मळीची चिखल झाली की आपल्याला बहुतेक बैल सोडावे लागणार आहेत. कारण का पाऊस काय येतच नाही आहे. हा बघा. चला मंडळी, आज लवकर सुट्टी झाली कारण आज पाऊसच नाही. त्यामुळे सगळ्यांची हे बघा सगळ्याजणी चाललेत घरी कारण सगळ्यांची आज लवकर सुट्टी झाली. पाऊस काय आला नाही, सकाळपासून पाऊस आलाच नाही आज. पावसाने तर मोठा घोटाळाच करून ठेवला आहे. हे बघा अजून 2-3 मळ्या लावायच्या तिकडे. 2 मळ्या आहेत आणि एक मोठा दाडसा आहे. 3 मळ्या लावायच्या राहिल्या तिथे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. त्या व्हिडिओमध्ये लावणी दाखवली आणि रोवणं भेटलेत. मस्तपैकी रोवणं भेटलेत. नशीबवान आहे. हे बघा नशीब असतं आहे रोवणं भेटायला, पण त्याचं नशीब असतं त्यालाच भेटतात. नाहीतर काय पाऊस पडला असताना तर ते पाण्यावरून जातात. तर चला भेटूया आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.